काय होत आहे मावशी, तुमची पण मुलं पोळी खाण्यासाठी नाटक करतात का? माझ्या घरी कधी कधी असंच होतं. म्हणून आज मी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी एकदम भन्नाट असा पोटभरीचा नाश्ता घेऊन आली आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, मी थोडंसं कणिक घेतलं. कणिक म्हणजे आपलं साधं गहूपीठ. यात कुठलंही पीठ मी ॲड नाही केलं. गहूपीठ घ्यायचं, आपण जसं कणकेचा गोळा मळतो ना तसा प्रेशर देऊन चांगला कणकेचा गोळा मळून घ्यायचा. बघा, या पद्धतीत मऊ लुसलुशीत. तोपर्यंत याच्यासाठी आपण आलूची स्टफिंग रेडी करू. कणिक हे मुरण्यासाठी ठेवू. बघा, मी इथे 3 छोटे छोटे आलू घेतले आहे. त्याला बघा चांगले असे आलू मॅश करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने, किंवा तुमच्याकडे फिरणी असेल त्यानेही तुम्ही करू शकता. बघा, त्यासाठी चटणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे लसण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरा आणि आलं. एवढ्या साहित्यात अगदी सोपं आणि चवीलाही भन्नाट असं आलू स्टफिंग पोळी करंजी स्टाईल आपण बनवणार आहोत. ही रेसिपी आवडली तर तुम्ही हे नक्की तुमच्या मुलांसाठी ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झाली आपली चटणी तर रेडी. चला गॅस पेटू. गॅसवर ठेवू कढई. थोडं तेल टाकू. कमी तेलात, जास्तही तेलाचा वापर यामध्ये होत नाही. कमी तेल. खूप भन्नाट अशी ही रेसिपी बनली आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरा आणि तीळ टाकू आणि थोडंसं चिली फ्लेक्स घरी केलेलं टाकू आणि यामध्ये आपल्याला केलेलं वाटण टाकू. लाल होईपर्यंत परतू. थोडंसं हळद टाकू, मीठ टाकू आणि आपण मॅश केलेले आलू टाकू. जशी आपण आलूची चटणी रेडी करतो ना त्याच प्रकारे इथं आलूची चटणी रेडी करायची. बघा, आपलं करंजी स्टाईल स्टफिंग इथे खूप सोप्या पद्धतीत चवीला भन्नाट रेडी होतं. छान एकजीव करायचं, छान परतायचं. बघा, रेडी झाली ना आपली स्टफिंग इथे रेडी. त्यावर जराशी कस्तुरी मेथीही मी ॲड केली. तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालते. माझ्याकडे नव्हती म्हणून मी कस्तुरी मेथीचा इथे वापर केला. छान ढवळलं. बघा, चांगलं खरपूस भाजू द्यायचं. आपली चटणी स्टफिंगसाठी इथे रेडी झाली बरं. बघा, आपण कणिक मिळवलेलं तेही छान मुरलं. त्या कणकीची एक लाटी घ्यायची. ज्या प्रकारे आपण पोळी लाटतो ना त्याच प्रकारे पोळी लाटायची. कणिक बघा आपलं छान मुरलं आणि नरम झालं. बघा, हलक्या हाताने जशी आपण पोळी थापतो ना त्या प्रकारे पोळी ही लाटून घ्यायची हलक्या हाताने, गोल 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 गोल. तुम्ही आज स्टफिंग करण्यासाठी किंवा करंजी स्टाईल आलू पोळी बनवण्यासाठी याला हवा ते आकार तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही बनवू शकता. माझ्या मुलांना तर हा आकार खूप आवडला म्हणून मी याच आकारात बनवलं. बघा, पूर्ण पोळी ही जशी आपण साधी पोळी लाटतो ना, पतली, जास्त जाडाही नाही, तशी पोळी लाटायची आणि वाटी घ्यायची आणि वाटीच्या सहाय्याने याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या करून घ्यायच्या. बघा, या पद्धतीत मी जशा केला त्याच पद्धतीत तुम्ही एका पोळीचे 4 भाग करून समोसाचाही आकार देऊ शकता. मला हा आकार योग्य वाटला. बघा, पूर्ण लाट्या ह्या मी जेवढ्या हव्या आहे तेवढ्या करून घेतल्या. बघा, पोटभरीचा नाश्ता, खायलाही उत्कृष्ट, खुसखुशीत आणि आतून नरम. खूप सोपा आणि हेल्दी नाश्ता इथे रेडी होतो. ज्या घरात मुलं पोळी खायला नाना करतात त्या घरात ही रेसिपी झालीच पाहिजे. ट्राय करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मुलांनी खाल्ली की नाही, तुम्हाला आवडली का नाही. बघा, हलकं प्रेशर देऊन जास्त करपू द्यायची नाही, जास्त लाली होऊ द्यायची नाही. पोळीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत ही पोळी भाजायची. बघा, आलटून पलटून प्रेशर देऊन मी हलक्या हाताने ही पोळी भाजून घेतल्या. छान, जास्त काळी होऊ द्यायची नाही. बघा, हलकी हलकीशी परतून घ्यायची, आलटून पलटून परतायची. थोडंसं याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे अशा पद्धतीत हे आलटून पलटून भाजायची. बघा, खूप छान दिसायला सुंदर आणि खायला उत्कृष्ट अशी भन्नाट रेसिपी इथे रेडी होते. तुम्ही या रेसिपीला काय नाव देता आणि तुम्हाला काय म्हणायला या रेसिपीला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे प्रश्न माझ्यासमोर मांडत चला. मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बघा, लालसर होईपर्यंत हलका हलकाचं मी पोळ्या इथे शेकून घेतल्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. पूर्ण लाट्या किंवा पोळ्या काही म्हणू शकता, हा एक साईड काढून घ्यायच्या. बघा, एक लाटी घ्यायची आणि आपण रेडी केलेलं आलू स्टफिंग त्यामध्ये भरायचं. बघा, भरायचं एकसारखं आणि वरून प्रेशर देऊन याला दाबायचं. रेडी होतो आपलं करंजीसारखा आकार. म्हणून याला करंजी स्टाईल आलू पोळी मी इथे म्हटलं आहे. बघा, प्रेशर देऊन हलक्या हाताने दाब देऊन हे असं रेडी करायचं. असं पूर्ण मी लाट्या इथे रेडी करून घेतल्या आहे. बघा, दिसायला खूप सुंदर दिसत आहे. जेव्हा आपण ताव्यावर हे भाजतो ना तेव्हा हे चिटकतात. आता थोडंसं खुलं खुलं वाटत आहे वरचं. जेव्हा आपण तडका देऊन याला भाजू ना
तेव्हा खूप छान चिटकतात. बघा इथं पूर्ण लाट्या ह्या रेडी झाल्या आहे. थोडंसं तेल टाकायचं, जिरं आणि तिळाचा तडका द्यायचा. छान तडका तडतडला की नंतर हे आलू स्टफिंग पोळी करंजी स्टाईल याच्यावर परतून घ्यायची. वरून खुसखुशीत आणि चवीला टेस्टी अशी करंजी स्टाईल आलू पोळी इथे खूप सोप्या पद्धतीत रेडी होते. तुमची जर मुलं बाहेरचे जास्त खात असेल ना, तर असे नवनवीन पदार्थ त्यांना घरीच चारा. ते नक्की बाहेरचं काहीच खाणार नाही, बंदच करतील. तशीच माझी मुलं होते. बाहेरचं म्हटलं की खात होते. घरची भाजी पोळी त्यांना आवडत नव्हती. म्हणून मी या पद्धतीत त्यांना बनवून चारलं. तर नेहमी टिफिनमध्येही मम्मा दे आणि असं खायला बी दे. आमच्या घरात तर सगळ्यांनी आवडीनं खाल्ले. तुमच्याही घरचे खातील आणि तुमची तारीफच करतील. नक्की या प्रकारे करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आलटून पलटून छान मंद आचेवर खरपूस असं करंजी स्टाईल आलू पोळी ही भाजून घ्यायची. हलक्या हाताने. याचं स्टफिंग थोडं थोडं बाहेर येतं, तर काही घाबरायचं कारण नाही. मध्ये स्टफिंग पुन्हा भरायचं आणि पुन्हा आलटून पलटून खरपूस होईपर्यंत हे आलू स्टफिंग पोळी ही भाजून घ्यायची. बघा किती सुंदर दिसत आहे. तीळही छान लागले. तिळाच्या जागेवर तुम्ही थोडंसं वरून चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकली तरी त्याला दिसायला सुंदर दिसेल. तुमच्या मुलांना किती तिखट हवं आहे त्यावर तुम्ही बनवू शकता. माझी मुलं तिखट साधारण खातात म्हणून थोडंसं तिखट मी बनवलं. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या मनाने घेऊ शकता. बघा रेडी आहे ना आपली करंजी स्टाईल आलू पोळी. कशी वाटली तुम्हाला? नक्की ट्राय करा आणि तुमचा रिव्ह्यू मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा दिसायलाही सुंदर, खायलाही अप्रतिम. तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत किंवा घरात असलेल्या दह्यासोबत ट्राय करा नक्की आणि लाईक करा.